मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. आज आपण बनवणार आहोत झणझणीत हिरव्या वांग्याचं भरीत. इथे मी वांगे स्वच्छ धुवून त्या वांग्यांना असे टोचे मारून घेतले आहे, जेणेकरून आपलं वांगं आतपर्यंत व्यवस्थित शिजलं जाईल. आणि त्याला आता आपण तेल लावून घेऊया. आता ही वांगी गॅसवर ठेवून आपण छान प्रकारे अशा पद्धतीने भाजून घेणार आहोत. साधारण 5 ते 7 मिनिटात आपले वांगे छान प्रकारे भाजले जातात. आता हे भाजलेले वांगे आपण थंड करून त्याचे साल काढून घेऊया. आणि एका कढईमध्ये मी साधारण 1.5 चमचा इतकं तेल घातलं आहे. त्यात कढीपत्ता, जिरे, मोहरीची फोडणी देऊन आणि भरपूर सारा कांदा त्यामध्ये घालून परतवून घ्यायचा आहे. चवीनुसार मीठ. कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला कांदा परतल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट करून टाकणार आहोत. आणि हिरवी मिरची आणि लसूणही आपण छान 2 ते 3 मिनटं परतवून घेणार आहोत. मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा गेल्यानंतर अशा पद्धतीने आपला लसूण परतल्यानंतर हिरवी मिरची लसूण की आपण जे साल काढून घेतलेले वांगे आहेत ते अशा पद्धतीने मॅश करून या कांद्यामध्ये सोडून द्यायचे आहे. आणि साधारण 3 ते 4 मिनटं छान मंद आचेवरती परतवून घ्यायचं आहे. आणि त्यावरती साधारण पाव चमचा इतकी हळद घालून आपण हे मिश्रण किंवा आपलं भरीत साधारण 2 ते 3 मिनटं पुन्हा परतवून घेणार आहोत. हळद यामध्ये सगळ्यात शेवटी घालायची, कारण हिरवं वांगं थोडं कडवट लागतं खाण्यासाठी, म्हणून आपल्याला हळद सगळ्यात शेवटी घालायची आहे. आता यावर झाकण ठेवून आपण साधारण 1.5 मिनटं इतकं होऊन देऊया. आणि त्यानंतर यामध्ये भरपूर सारी कोथिंबीर घालूया आणि आपलं भरीत तयार झालं आहे. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटूया.